रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम हरी जय जय राम हरी जय जय राम शन भरी आम्ही सोशिले वाईट शन भरी आम्ही सोशिले वाईट शरण भरी आम्ही तुझी देवाईत क्षण भरी आम्ही तुझी देवाईत क्षण भर आम्ही सोशिले वाईट क्षण भरी आम्ही सोशिले वाईट आचन भर आम्ही तुझी देवाईत क्षणभर आम्ही तुझी देवाईत साधिले अवीट नीच सुख साधिले अवीट नीच सुख सांडी मांडी मागे गेल्या बरोबरी सांडी मांडी मागे गेल्या बरोबरी हे सांडिले अवीट सांडिले अवीट नीच सुख सांडी मांडी मागे गेल्या बरोबरी हरी सांडी मांडी मागे केल्या बरोबरी अधिकाची पारी दुःखाची अधिकाची पारी दुःखाची सांडी मांडी मागे केल्या बरोबरी सांडी मांडी मागे केल्या बरोबरी हे अधिकाची पारी दुःखाची अधिकाची पारी दुःखाची सांडी मांडी मागे केल्या बरोबरी सांडी मांडी मागे केल्या बरोबरी तुका म्हणेने जाणे म्हणेने जाणे नाही आता तुका म्हणेने जाणे नाही आता तुका म्हणे जाणे नाही आता तुका म्हणे जाणे नाही आता राहिलो अनंताची या पाया राहिलो अनंताची या पायी सांडी मांडी मागे केल्या बरोबरी सांडी मांडी मागे केल्या बरोबरी हे राहिलो अनंताची पायी राहिलो अनंताची पायी दांडी मांडी मागे
परी दुःखाची अधिकाची परी दुःखाची कांदे माने मागे गेल्या बरोबरी कांदे माने गेल्या बरोबरी विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरे विठोबा रखुमाई रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा हरे रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई डोबा 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 वाटाळ करी चला सोसिले वाईट क्षणभरी आम्ही सोसिले वाईट क्षणभरी आम्ही सोचिले वाईट क्षणभरी आम्ही सोचिले वाईट हे क्षणभरी आम्ही सोसिले वाईट क्षणभरी आम्ही सोसिले वाईट क्षणभरी आम्ही सोचिले वाईट क्षणभरी आम्ही सोचिले वाईट हे साधिले आवीट निज सुख साधिले आवीट निज सुख सांडी माडी मागे केल्या बरोबरी सांडी माडी मागे केल्या बरोबरी साधिले आवीट निज चूक साधिले आवीट निज चूक सांडी मांडी मागे केल्या बरोबरी सांडी मांडी मागे केल्या बरोबरी हे क्षणभरी आम्ही सोसिले वाईट क्षणभरी आम्ही सोसिले वाईट क्षणभर आम्ही सोचिले वाईट क्षणभर
साधिल्या वीट निज सुख सांडी माडी मागे केल्या बरोबरी सांडी माडी मागे केल्या बरोबरी साधिल्या वीट निज सुख साधिल्या वीट निज सुख मागे गेल्या बरोबर साधी वाणी मागे केल्या बरोबर हे अधिकाची परी दुःखाची वा वा हे अधिकाची पारी दुःखाची अधिकाची परी अधिकाची परी अधिकाची परी हे अधिकाची परी दुःखाची अधिकाची परी दुःखाची सांडी माडी मागे केल्या बरोबरी सांडी माडी मागे केल्या बरोबरी अधिकाची परी दुःखाची अधिकाची परी दुःखाची सांडी मांडी केल्या बरोबर सांडी मांडी मागे केल्या बरोबर विठ्ठला 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 पायी सांडी मांडी मागे केल्या भरोवरी अधिकची परी दुःखाची या रंगा येई वो येई रंगा येई वो येई हे रंगा येई वो रंगी रंगा येई वो रंगी रंगा येई वो येई रंगा येई वो येई हे रंगा येई वो रंगी रंगा येई वो रंगी मिठाई की ठाई माझे कृष्णाई कान्हाई मिठाई की ठाई माझे कृष्णाई कान्हाई रंगा येई वो येई रंगा येई वो येई हे रंगा येई वो रंगी रंगा येई वो रंगा येई वो येई विठाई की ठाई माझे कृष्णाई कान्हाई रंगा येई वो येई वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्येस सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा
तया पायरीषे सदा नम्रमाथा कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः सच्चिदानंद रूपाय विश्व उत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन हा दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका दुसरे चरण संताचिया हे दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू हे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका हे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या क्षणभर आम्ही सोसिले वाईट साधिले अवीट निज सुख सांडी मांडी मागे केल्या भरोभरी अधिकची संप्राप्त प्रसंगी चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग संत मान्य संत देव मान्य संत लोकमान्य संत संत हृदय सम्राट श्रीमंत श्री श्री तुकाराम महाराज यांचा अवघा 3 चरणाचा अभंग आजच्या चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला आहे. तसं पाहायला गेलं तर ज्या संतांच्या अभंगवाणीला वारकरी संप्रदायाच्या दृष्टीनं सूर्याची प्रखरता चंद्राची शीतलता वेद मंत्राची पवित्रता अग्नीची दिव्यता नदीची सुचितता आणि मात्याच्या प्रेमाची वात्सल्यता लाभली असे असणारे संत तुकाराम महाराज या अभंगातून विराणी भाव प्रकरणातील हा अभंग आहे. विराणी प्रकरणातील अभंग आणि भगवंताच्या सानिध्यामध्ये सोसलेलं दुःख हे क्षणाचं जरी असलं तरी ते क्षणभराचं दुःख सोसत असताना आम्ही काय साध्य केलं हे सांगणारा अभंग आजच्या चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. अत्यंत सुंदर आणि भव्य दिव्य अशा नियोजनातून चाललेला हा भव्य दिव्य असा कार्यक्रम आहे. ज्या निमित्तानं हा चालू असलेला उपक्रम आहे, हा आपलं शिबिर चालू आहे. द्वितीय वर्धापन दिन आपले असणारे विठू माऊली आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था दिगंची या ठिकाणी आपले आदरणीय हरिभक्ती पारायण सुप्रसिद्ध कीर्तनकार राहुलजी महाराज परतडे यांनी सुंदर असं नियोजन आणि आयोजन
आपल्या सर्वांना या सुंदर कार्यक्रमाचा लाभ घेता यावा. मला सांगा, मी एक वाक्य नेहमी सांगेल की पाहायला गेलं तर हा भव्य दिव्य असा कार्यक्रम आहे, उत्सव मोठा आहे, पण त्याच्याही पेक्षा इथं असलेल्या लोकांचा उत्साह मोठा आहे. लक्ष देऊन ऐका बरं का. प्रत्येक जण कार्यक्रम हा नाव मोठं व्हावं याच्यासाठी करतात, पण या कार्यक्रमाच्या माग आपल्या राहुल महाराजांचा शुद्ध हेतू असा आहे. काही माणसं नामासाठी कार्यक्रम करतात, पण काही माणसं फक्त भगवंताच्या नामासाठीच जगतात. त्यांच्यापैकी एकमेव म्हणजे आपले राहुल महाराज आहेत. यांचा आदर्श सगळ्यांनी घ्यावा की नावासाठी नाही हो, भगवंताच्या नामासाठी जगा. कारण पाहायला गेलं तर मार्ग दाखवणारे भरपूर आहेत, पण काही जण वाईट मार्ग दाखवतात आणि काही जण चांगला मार्ग दाखवतात. पण कुणाच्या मार्गावरती चालायचं हे कुणाच्या हातात आहे? महिला मंडळ, तुम्ही आजारी आहे का? तुम्ही बोर झाले का? मी घरी जाऊ का? बोला. बोलल्यावर मला अजिबात राग येत. तुम्हाला रोजाने आणून बसवलंय का? महाराज किती दिलेत? 500 असं नाही ना काय? हा, बोलत जाऊ. बोलल्यावर मला अजिबात राग येत, कारण मोकळं बोलायचं. महिला मंडळ, अजिबात बोलायला घाबरायचं. आणि तुम्ही तर काय घाबरता? तुम्ही तर काय साधे का? तुम्ही कुणाच्या बहिणी आहेत? मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी आहेत तुम्ही. अजिबात घाबरायचं. पण महिला मंडळांचं मला खास आनंद वाटतो याच्या करता, कारण बघा ना, यांच्या मागं किती काय काय. आलं गेलं पाहायचं, घरचं पाहायचं, धुणी भांडी पाहायची, स्वयंपाक पाहायचा. तरी सुद्धा काय काय जण बायका बघा नवऱ्याला म्हणतात, मी काय काय बघू, काय काय सांभाळू, घरचं सांभाळू, स्वयंपाक सांभाळू का मुलांना सांभाळू? नवरा म्हणतो, बाई तू काय करू नको, फक्त तुझं तोंड सांभाळ, बाकी काहीच करू नको. तसं बिचारा इथल्या सगळ्या चांगल्या आहेत, सगळ्या आनंदात आहेत, चेहऱ्यावरती सगळ्यांच्या प्रसन्नता आहे. कारण इथं आलेल्या प्रत्येकाच्या मनामध्ये, इथं आलेली सगळेजण कोणी असंच आलं नाही. कारण कीर्तनामध्ये आलेली बरीच माणसं वैदिको वर्णमिच्छन्ति, अर्थमिच्छन्ति पंडिता, गायको स्वरमिच्छन्ति, टाळ घोष इतरे जण. इथं कीर्तनामध्ये आलेले वैदिको वर्णमिच्छन्ति. काही जण कीर्तनामध्ये कीर्तनकाराचा चेहरा पाहतात, कीर्तनकार कसा दिसतोय. तो काय काय जण म्हणतात, हा कीर्तनकार बोलताना ब्राह्मण नाही वाटून राहिला, त्याची भाषा स्वच्छ नाही. वैदिको वर्णमिच्छन्ति. कीर्तनामध्ये वैदिक मंडळी याच्या करता आलेले असतात की कीर्तनकार बाबा हुशार आहे का, त्याची वाच्यता कशी आहे, बोलताना तो कसा बोलतोय. अर्थमिच्छन्ति पंडिता, गायको स्वरमिच्छन्ति. कीर्तनामध्ये आलेली काही मंडळी कीर्तनामध्ये गायक असतात, पण इथं उभा राहिला त्यांना जागा नाही पुरली म्हणून ते खाली बसतात. पण मला सांगा, ज्याला गायकातलं कळतंय, इथं थोडं स्वरामध्ये गडबड झाली तर त्या गायकाला ऐकू वाटेल का? ऐकू वाटेल? त्या गायकाला ऐकू वाटत नाही, कारण स्वरात गडबडी झाली तर ते लोकांना ऐकायला चांगलं वाटत नाही. पण ज्याला कळतंय त्याला जाऊ द्या, पण कीर्तनामध्ये ज्याला कशातलं काहीच कळत नाही, म्हणजे तुम्हाला काही कळत नाही असं म्हणत नाही मी, पण कुणाला काही कळतच नाही, त्याला सुद्धा वाटतं की टाळ, मृदंग आणि कीर्तनकाराचा स्वर हे सगळं एकत्र चाललं पाहिजे असं वाटतं ना. का तुम्हाला सुद्धा वाटतं हे कसं पण चालावं? म्हणून इथं सांगितलंय, वैदिको वर्णमिच्छन्ति, अर्थमिच्छन्ति पंडिता, गायको स्वरमिच्छन्ति, टाळ घोष इतरे जण. कीर्तनामध्ये आलेल्या लोकांची किमान अपेक्षा असते की कीर्तनकारानं लोकांना समजल असं बोलावं, स्पष्ट भाषेमध्ये बोलावं. आणि जिथं आपलं डोकं चालत नाही तिथं चालायचं. मला सांगायचं, पखवाजातलं मला काय कळतं का? महिला मंडळ, बोला की केस बेस करते का काय? पखवाजातलं मला काय कळतं का? मग इथं माझं डोकं चालवून काय उपयोग? एक जण म्हातारे असंच कीर्तनात आलं आणि पुढंच बसलं
आणि पकवाजवाले महाराज आपले पकवाज लावत होते. पकवाज चढवायचा उतरवायचा, चढवायचा उतरवायचा. ते म्हातारं पुढत बसलेलं. पकवाजानं ठोका टाकला की ती म्हातारा असं करायचं. महाराज हातोडीचा ठोका टाकला की म्हातारा असं करायचं. महाराजांना ये नाही बरं का, दुसऱ्यांचं सांगते. पकवाजवाले महाराजांना वाटलं आपलं लावायला चुकतंय, म्हातारं हुशार दिसतंय. पकवाजवाल्याने ठोका टाकला की म्हातारा असं करायचं. ही बिचारा पकवाजवाला चढवायचं उतरवायचं, चढवायचं उतरवायचं, तरी पण म्हातारा असंच करायचं. शेवटी पकवाजवाल्याला राग आला, त्यानं पकवाज घेतला आणि म्हाताऱ्याच्या थोबाडावच मारला. तू लाव. म्हातारं कसं करतोय, मला जमत नाही. मग आजपासून मान का आला होता. म्हातारं म्हणलं माझी ती सवय आहे. म्हणजे ज्याला कळतंय त्यानं दुसऱ्याकडे लक्ष देऊ, आपलं ज्याच्यात नॉलेज आहे तिकडे लक्ष द्यावं. तसं बघा, आमचे गुरुवर्य वैकुंठवासी नामदेव आप्पा शामगावकर सांगायचे की बाबांनो कीर्तनाला जात जा. आम्ही त्यांना म्हणायचो महाराज काय कीर्तनाला जायचंय, काय कीर्तनकार काय सांगतात काहीच कळत नाही, कशा करता कीर्तनाला जायचं. कीर्तनामधून आम्हाला काहीच घेता येत नाही, कीर्तनामध्ये आम्हाला घेण्यासारखं काहीच नाही, कीर्तनाला कशाला जायचं, कीर्तनातून आम्हाला काहीच समजत नाही. महिला मंडळ लक्ष देऊ नाही काय. गुरुवर्य नामदेव आप्पांनी आम्हाला उदाहरण दिलं. आप्पा सांगायचे कीर्तनात तुम्हाला गेल्यानंतर काही कळत नाही ना, तर कीर्तनाला कशा करता जात जा. आम्ही त्यांना म्हणायचो महाराज आम्ही कीर्तनाला गेल्यानंतर आम्हाला कीर्तनातलं काहीच कळत नाही, कीर्तनकार नीट कीर्तनच सांगत नाही, त्याच्यातून आम्हाला काहीच घेण्यासारखं नाही, असलं कीर्तन कुठं असतं का. तर नामदेव आप्पांनी उत्तर दिलं, अरे असं कसं काय कीर्तनातून काही घेण्यासारखं नाही. तुम्ही कीर्तनाला जाताय ना, किमान कीर्तनाला गेल्यानंतर तुम्हाला हे तरी कळालं की असं कीर्तन कधीच करू नये. कळलं त्याला कळलं बरं का. म्हणजे कीर्तनामधून काहीच घेण्यासारखं नाही असं नाही. एखादं कीर्तनकार जर कीर्तन चांगलं सांगत नसेल तर त्याच्यातून एवढं तर कळतं ना, असलं कीर्तन कधीच करू ते लोकांच्या कल्याणाकरता नाही, ते कुणाला समजत नाही. बघा आता बोललेलं पण कळावं बरं का. काय काय जणांना विनोद पण कळत नाही, ते विनोद झाल्यावर 10 मिनिटांना हसतं. काय काय जणांना तर विनोद घरी जाता जाता कळतो महाराज. काय काय जण घरी गेल्यावर आम्हाला फोन करतात, हॅलो महाराज कीर्तनात विनोद लई छान होता, पुढच्या वर्षीची तारीख लिहून घ्या. मी त्यांना म्हणते तुमचं तुम्हीच करून घ्या. काहीतरी कळावं महाराज, बुद्धी चालावी माणसाची. कुठं काय बोलताय, वक्तशीरपणा, सावधगिरीपणा. कीर्तनामध्ये बसताना सावध बसायचं, सगळ्यांनी ताट बसायचं. कसं बसायचं बघा, लगेच सगळे किती जण ताट झाले. आमची बच्चे पार्टी तर लगेच ताट झाली महाराज. कसं बसायचं, ताट बसायचं आणि सर्व अंगाचं कान करून बसायचं. काय करायचं, कीर्तनामध्ये सर्व अंगाचं कान करायचं. आणि बोलताना कीर्तनकार काय बोलतोय, सावधगिरीपणा पाहिजे. काय काय जण माणसं महाराज एवढी बुद्धीनं हुशार. मी नेहमी उदाहरण सांगत असते, चतुर बिरबल माहितीये का मुलांनो, बिरबल. हा सगळे हुशार आहेत बरं का, हे लय हुशार आहेत. नाही तर महाराज काय काय इथले नाही, इथले सगळे चांगले. काय काय जण इतके आगाव महाराज, काय सांगायची गरज. तर इथं बिचारी बसली ही आपल्या शिबिराला इथं आले, नाही तर काय काय जण महाराज पोरं एवढी आगाव. आणि जी धोंड्याच्या महिन्यात जन्मले त्यांची तर काय गॅरंटी. इथं नाही ना कोण बारक म्हणते नाही. काय काय जण लय महाराज आगाव, काय करतील सांगता येत. पोरं काय करतील सांगता येत. एकदा झालं काय, आता विषय निघालाय म्हणून सांगते. एका शाळेला आग लागली. आग काय लागली, आग लागली आणि सगळेजण विजवायला लागले वर्ग. आणि एक पोरग एकटच नाचत होतं. गुरुजींना असा राग आला. गुरुजी म्हटले, कारट्या आग लागली, आग विजवायचं सोडून तू नाचतोय काय. पोरग म्हटलं, गुरुजी या आगीचा अंदाज बघून मला असं वाटतंय की शाळा अजून 8 दिवस तरी भरणार नाही. आणि ते पोरग म्हणल तसंच झालं बरं का. शाळेला किती दिवस सुट्टी पडली, किती दिवस,
आता कसं लक्ष देऊन ऐकते ते सगळं. 8 दिवस महाराज शाळेला काय पडली, सुट्टी पडली. पोरांना असंच घ्यावं लागतं बरं का, कारण मला दोघांना धरून चालायचं, यांना पण समजलं पाहिजे त्यांना पण समजलं पाहिजे. 8 दिवस काय पडली शाळेला, सुट्टी पडली. आणि 8 दिवसानं शाळा भरली आणि तेच पोरग पुढं आलं आणि गुरुजींनी प्रश्न विचारला, बाळा उठ सांग, घटना आणि दुर्घटना याच्यामध्ये काय फरक आहे. पोरग महाराज एवढा आगाऊ होतं. पोरग म्हणलं, गुरुजी मागच्या आठवड्यामध्ये आपल्या शाळेला आग लागली, ही झाली घटना, आणि त्या आगीतून सुद्धा तुम्ही वाचला, ही झाली दुर्घटना. म्हणजे पोर काय बोलतील सांगता येत. काय काय तर पोर लय आगाऊ महाराज. एक तर असंच कीर्तनात बसलेलं पुढं, आणि कीर्तनामध्ये गुळ असतो ना महाराज, गुळ ठेवलेला, मी कधीच गुळ खात नाही बरं का. काय ती पोरग काय करायचं, माझ्या समोरचा गुळ घ्यायचं, असं चाटायचं आणि वरून माझ्याकडेच रागात बघाय. म्हणजे मी काय केलंय. तेव्हापासून महाराज मी गुळ खा, आपलं खडी साखर खायची. पोरं काय करतील सांगता येत नाही. एका ठिकाणी तर असंच आम्ही कीर्तनाला गेलो, माझ्यासोबत 2 गायक होते, हे नाही बरं का. आणि एका पोराला महाराज म्हटले, बाळा आतून पाणी घेऊन येतो का. पोरग म्हटलं, महाराज पाणी नाही, ताकच आणतो. तांब्या भरून काय आणलं, ताक आणलं. आता आमच्या सोबत आलेल्या महाराजांनी पण गटा गटा ताक पिलं. ताक पिल्यानंतर पोरग म्हटलं, महाराज अजून आणू का. महाराजांना प्रश्न पडला, बाळा तुझ्या घरात ताक कोण पेत नाही का. पोरग म्हणलं, पेतात की, मग आम्हाला का ताक आणून दिलं. पोरग म्हणलं, कालच महाराज याच्यात उंदीर मरून पडलेला. महाराजांना उलटी यायची वारी. महाराजांनी तांब्या घेतला ना, असा दगडावर चापटला, तसा तो तांब्या फुटला. तांब्या फुटला तसा ते पोरग वरडलं, मम्मी महाराजांनी आपला संडासातला तांब्या फोडला. म्हणजे महाराज ही पोरं काय करतील सांगता येत. कारण आत्ताची पोरं एवढी हुशार आहेत. हे अपडेट आजचं जर बघायला गेलं तर हे कलियुग, ही आजची पिढी आहे ना, हे आजची ही पिढी बघायला गेलं तर महाराज एवढी हुशार आहे, एवढं नॉलेज आहे यांना. पण यांना काय द्यायचं आणि काय नाही द्यायचं हे कुणाच्या हातात आहे. महिला मंडळ कुणाच्या हातात आहे. आपल्या मुलांनी कीर्तनामध्ये बसावं का आपल्या मुलांना डीजे समोर नाचावं हे कुणाच्या हातात आहे. डीजे समोर नाचू नका असं म्हणणारी मी अजिबात नाही. पण मला सांगा, किंमत कशाला आहे, डीजे समोर नाचणाऱ्याला आहे का इथं कीर्तनामध्ये बसणाऱ्याला आहे, कशाला आहे. हा, एकदम मुलांसाठी टाळे वाजवा बरं का, त्यांना कळतंय. थोडक्यात तुम्हाला लगेच पटवून सांगते, किंमत कशाला आहे. किंमत या जागेला आहे बघा. किंमत कशाला आहे, या जागेला आहे. 2 प्रकारच्या पाण्याच्या बॉटल आहेत. एक ही पाण्याची बॉटल आहे, याला काय म्हणतात बाळांनो, बिस्लरी. ही टपरीवरती किती रुपयाला भेटते, 10 रुपयाला. बरोबर आहे. साधी बॉटल किती रुपयाला आहे, 10 रुपयाला. आणि हीच बॉटल एअरपोर्टवर ठेवा, विमानतळावर ठेवा, विमानतळावर याच बॉटलची किंमत 50 रुपये. किती रुपये, 50 रुपये. मला सांगा, बॉटल तीच आहे का वेगळी आहे. बॉटल तीच आहे, जागा तीच आहे का वेगळी आहे, वेगळी आहे. मग किंमत जागेला आहे का बॉटलला आहे, किंमत जागेला आहे. पोरं डीजे समोरही नाचतायत आणि पोरं इथं आध्यात्मिक शिक्षण संस्थेतही नाचतायत. डीजे समोर नाचणाऱ्या पोरांचं मी सांगू शकत नाही, पण विठू माऊली आध्यात्मिक शिक्षण संस्थेमध्ये नाचणारी मुलं आयुष्यात कधी वाया जाणार नाहीत याची गॅरंटी मी देते. ही ताकद या जागेची आहे. का, कारण नाचो कीर्तनाचे रंगी, हे नाचो कीर्तनाचे रंगी, हे नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, हे नाचो कीर्तनाचे रंगी, नाचो कीर्तनाचे रंगी, हे नाचू कीर्तनाचे रंगी, नानदी पलाऊ जगी.
जगी नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावू जगी नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावू जगी नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावू जगी ज्ञान दीप लावू जगी नाचू कीर्तनाचे रंगी नाचू कीर्तनाचे रंगी हे नाचू कीर्तनाचे रंगी नाचू कीर्तनाचे रंगी नाचूंगे 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 हरि गुण गावत नाचूंगे नाचूंगे हरि गुण गावत नाचूंगे नाचूंगे हरि गुण गावत नाचूंगे हे हरि गुण गावा के नाचूंगी नाचूंगी हरि गुण गावा के नाचूंगी हे हरि गुण गावा के नाचूंगी नाचो कीर्तनाचे रंगी नाचो कीर्तनाचे रंगी नाचो कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावू जगी नाचो कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावू जगी ज्ञान दीप लावू जगी नाचो कीर्तनाचे रंगी नाचो कीर्तनाचे रंगी इथं नाचण्याला किंमत आहे. आपण कोणत्या जागेत आहे याच्यापेक्षा आपण करतोय काय याला काय महत्व आहे. म्हणून आपल्या मुलांवर चांगले संस्कार घडवा. आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची. मुलांवर संस्कार देण्याची गरज आहे. आजची ही पिढी एवढं वाईट पुढचा जर काळ बघितला आपण तर एवढा वाईट येणार आहे. पुढचं मी सांगू शकत नाही, पण आज आपल्या मुलांना काही संस्कार द्यायचेत ना ते आपल्या हातात आहे. आपण कुठं आहोत, आपल्याला काय फायदा आहे, आपल्याला काय भेटणार आहे, आपल्याला काय लाभ होणार आहे असं अजिबात अपेक्षा करत बसू नका. आपण कोणत्या ठिकाणी आहे याच्यापेक्षा आपण चाखतोय काय याला फार किंमत आहे बरं का. एकदा झालं काय, मी सांगत होते तिथं येते. अकबर आणि बिरबलाची चर्चा चालू झाली. बघा सावधगिरीपणा आणि वक्तशीरपणा किती महत्वाचा आहे. जिथल्या तिथं बोललेलं माणसाला कळावं. चतुर बिरबल इतका हुशार, इतकी बुद्धिमत्ता आणि सातवा आजोबा म्हणून त्याला ओळखलं जातं. तर एक दिवशी अकबरानं बिरबलाला बोलवलं आणि बिरबलाला म्हटला, बिरबल काल मला एक स्वप्न पडलं. काय स्वप्न राजा बादशाह? अकबर म्हटला, बिरबल आपण दोघे जण गप्पा मारत चाललेलो. मग पुढं म्हटले आपण गप्पा मारत असताना पुढं जाऊन दोन खड्डे लागले. मग पुढं अकबर म्हटला, बिरबला आपण दोघे जण खड्ड्यात पडलो. आणि अकबर हसायला लागला. अकबर हसायला लागला पण बिरबल हुशार. बिरबलानं पुढचं वाक्य बोललं. बिरबल म्हटला, राजे बादशाह मी खड्ड्यात पडलो याच्यात मोठी गोष्ट नाही, पण तुमच्यासारखा बादशाह खड्ड्यात पडला. अकबराला राग आला. अकबरानं महाराज पुढं बोलला. अकबर म्हटला, बिरबल पुढं ऐक. पुढं आपण दोघे जण खड्ड्यात पडलो, पण मी ज्या खड्ड्यात पडलो तो खड्डा मधाचा होता. आणि बिरबल तू ज्या खड्ड्यात पडला तो खड्डा घाणीचा होता. असं म्हटल्यावर अकबर हसायला लागला आणि बिरबलाला जरा वाईट वाटलं. पण बिरबल हुशार, बरोबर आहे ना. बिरबलानं काय केलं माहितीये का? बिरबलानं युक्ती सुचवली. बिरबल म्हटला, बादशाह मला पण असंच स्वप्न पडलं. काय योगायोग आहे. तुम्हाला जसं स्वप्न पडलं ना सेम मला पण तसंच स्वप्न पडलं. आपण दोघे जण रस्त्याने चाललेलो. मग पुढं आपल्या गप्पा चालू होत्या. मग पुढे दोन खड्डे लागले. मग पुढं आपण दोघं जण खड्ड्यात पडलो. मग पुढं तुम्ही सांगितल्याप्रमाणेच तुम्ही मधाच्या खड्ड्यात पडला आणि मी कशाच्या खड्ड्यात पडलो पोरांनो? हा सगळ्यांचं लक्ष आहे बरं का. बिरबल कशाच्या खड्ड्यात पडला? घाणीच्या खड्ड्यात पडला. पण बिरबलानं इथं बोललेलं वाक्य मला तुम्हाला सांगणं अपेक्षित आहे. बिरबलानं एवढं सुंदर उत्तर दिलं, बादशाह तुमचं स्वप्न खड्ड्यात पडून संपलं, पण माझं स्वप्न खड्ड्याच्या वरती आहे. बघा बिरबल काय सांगतोय, तुमचं स्वप्न खड्ड्यात पडून
संपलं. पण माझं तिथून पुढे आहे. आपण दोघे जण खड्ड्यातून बाहेर आलो. तुम्ही मधाच्या खड्ड्यात पडलेला आणि मी घाणीच्या खड्ड्यात पडलेलो. पण झालं काय बादशाह, पुढं तुम्ही मला चाटत होता, मी तुम्हाला चाटत होतो. कळलं, त्यालाच कळलं बरं का. म्हणजे बादशाहनं काय चाटली, घाण चाटली. बादशाह मधाच्या खड्ड्यात पडला, पण मधाच्या खड्ड्यात पडून सुद्धा शेवटी काय चाखावी लागली, घाण चाखावी लागली. पण बिरबल घाणीच्या खड्ड्यात पडला, पण शेवटी काय चाखला. आपण कोणत्या खड्ड्यात पडलोय याला किंमत, आपण कशात अडकलो हे बघू नका, पण आपण चाखतोय काय हे बघा. आपण करतोय काय याला किंमत नाही, पण आपण कुठल्या मार्गाने चाललोय हे बघा. म्हणून इथं तुकाराम महाराजांना पण हे सांगायचंय. विराणी भाव प्रकरणातील अभंग आहे. एक विरहर, 3 प्रकारचे भाव आहेत. एक विराणी, एक विहरणी आणि विरहिणी, 3 प्रकार सांगितलेत. विरहिणी म्हणजे काय, तर जी भगवंताच्या भक्तीमध्ये विरह करते, आनंदात नाचतीये, गातीये, विरहिणी. विराणी आणि विहरणी, विहार करते ती विहरणी. जिला भगवंताचा विरह झालाय ती विरहिणी. आणि जी वीर राणी आहे, जी शूर आहे, जी बळाची राणी आहे, इथं तुकाराम महाराजांना विराणी सांगायचा भाव. म्हणजे जी बळाची राणी आहे, सुराची राणी आहे, वीराची राणी आहे. कारण इथं बुद्धीने हुशार सगळेच असतात. काही जण बुद्धीने हुशार असतात, काही जण बुद्धीने पंडित असतात, आणि काही जण दिखावाचे पंडित असतात. कसे असतात, काही जण बुद्धीने पंडित असतात, पण काही जण दिखाव्याचे पंडित. काही काहींना महाराज चांगला पोशाख घातले, माझ्यासारखे कपडे, माझ्यासारखा पोशाख, माझ्यासारखं दिसणं, माझ्यासारखी गाडी. काही काहींना महाराज एवढं दिखावा करायची सवय असते. माणसांना सुद्धा महाराज किती लाखाच्या गाडीत आलाय, किती मोठी गाडी, किती उंच माडी, किती मोठी दाढी, मला नाही बरं का. पण आजकाल माणसं ते ठरवतात की महाराज दिसतो कसा, तो राहतो कसा, त्याच्या अंगावरचे कपडे कसे. माणसाच्या दिसण्यावर जाऊ अजिबात जाऊ नका. तो दिसतो कसा, तो राहतो कसा, याच्यापेक्षा तो माणूस म्हणून वागतो कसा, याला फार किंमत आहे बरं का. दिसण्यावर जाऊ नका. माणसं आज प्रत्येकाला दिसण्यावरून जज करतात. कीर्तनकाराला सुद्धा चांगल्या गाडीत आलाय तर त्याला एवढं पाकिट, तो एवढा असा, त्याचं नाव मोठं आहे तर त्याला एवढं पाकिट. म्हणजे माणसं काय करतील मला सांगा. कीर्तनासाठी 50-60 हजार द्यायची काय गरज आहे का. अहो जिथं खरं गरज आहे, इथं एवढी मुलं शिकतायत, इथं दान करा. जिथं विनामूल्य शिक्षण चालू आहे, जिथं एवढं आपल्या भारताचं, महाराष्ट्राचं उद्याचं भवितव्य घडतंय, तुम्ही तिथं दान करा. नको तिथं पैसा घालवायची काय गरज आहे. आजकाल महाराजांचं नाव किती मोठं आहे, महाराज किती मोठं पाकिट घेतोय. माझा बोललेला राग येऊ द्यात. जास्तीत जास्त तुम्ही काय करचाल, पुढच्या वर्षी मला कीर्तनाला बोलवणार नाही, अजून काय करचाल. पण आज माणसाचं एवढं झालंय, महाराजांचं जेवढं पाकिट मोठं तेवढं महाराज मोठा. म्हणजे बाकीच्यांना काही कळत नाही असं आहे का. आपण काय करतो, कीर्तनामध्ये महाराज किती चांगला बोलतोय, किती चांगला गातोय, किती विनोद सांगतोय. आजकाल माणसाला वेदांत ऐकू वाटत, आज माणसाला कीर्तन प्रवचन, आज ज्ञानेश्वरी गाथा अजिबात ऐकू वाटत. वाचलाय का गाथा, इकडं मुलांनी वाचला असेल, महिला मंडळ काहींनी वाचला असेल, काहींनी वाचलाय का. ऐ दिगंशी गाथा, काय काय जण आम्हालाच विचारा येतात, महाराज तुम्ही कीर्तनामध्ये सांगता गाथा वाचत जा, ज्ञानेश्वरी वाचत जा, त्या गाथ्यातून आमच्या संसाराचे प्रश्न सुटतील का. आता संसाराचे प्रश्न सोडवण्याकरता गाथा आहे का महाराज. मी पण त्यांना म्हटलं, ज्याला असल माथा तो वाचल, बोला बोला, ज्याला असल माथा तो वाचल, जो नाही कधी उघडणार गाथा तो संसारात खाईल
लाथा तुम्हीच बोला आता. लाथाच खाव्या लागणार आहेत. आम्ही कधी जाणून घ्यायचा प्रयत्न करत नाही. अहो वाचा, किती सुंदर त्या ज्ञानेश्वरीमध्ये आहे. ज्ञानेश्वरी आपण वाचायचा प्रयत्न करत. काय त्या ज्ञानेश्वरीमध्ये? भावधारोनिया वाच ज्ञानेश्वरी, भावधारोनिया वाच ज्ञानेश्वरी. भावधारोनिया वाच ज्ञानेश्वरी, भावधारोनिया वाच ज्ञानेश्वरी. कृपा करी हरी दयावरी, कृपा करी हरी दयावरी. स्वमुखे आपण सांगितो श्री विष्णू, स्वमुखे आपण सांगितो श्री विष्णू. स्वमुखे आपण सांगते श्री विष्णू, स्वमुखे आपण सांगते श्री विष्णू. भावधारोनिया वाच ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी दयावरी. स्वमुखे आपण सांगतो जी विष्णू, श्री गीता हा प्रश्न अर्जुनेसे. भावधरोनिया वाच ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी वाचा. दिखाव्याच्या पंडिताकडे लक्ष देऊ नका. होता पंडित शहाणा, दिखाव्याकडे अजिबात जाऊ आणि नोहे माझ्या मना. हो का पंडित शहाणा. एक ब्राह्मण काका होते आणि काशीला गेले. काशीला जाऊन ब्राह्मण पदवी घेऊन आले. सुंदर उदाहरण आहे बरं का, लक्ष देऊन ऐका. पदवी घेऊन आले आणि पदवी घेऊन आल्यानंतर 12 वर्ष त्यांनी तपश्चर्या केली. किती वर्ष? 12 वर्ष. आणि 12 वर्ष महंत म्हणून पदवी घेऊन आले. आणि काय त्यांचा थाट पोशाख, काय लांब लचक अशी वेणी, आणि त्या वेणीला शेवटी असं मोती लावलेलं बरं का. आता जास्त झाल्यावर माणसं कुठं पण मोती लावतील. आणि गावाच्या जवळ आल्यानंतर गावातल्या एका गावामध्ये पारावरच लोक बसलेली मारुतीच्या मंदिरावरती. आता त्या गावामध्ये हा असताना पंडित असतानाचा शाणा होता, पण काय काय जण दिखावाचे पंडित असतात. हा असतानाचा पंडित, पण त्या गावामध्ये एक पंडित होता, तो मूर्ख पंडित होता. कसा होता? आता गावातल्या लोकांनी ह्या पंडिताला बघितलं. तसे लोक म्हटले, काका कुठून आलाय? काशीवरून आलोय. काशीवरून महंत पदवी घेऊन आलोय, 12 वर्षाची तपश्चर्या आहे. आता लोक म्हटले, आमच्या गावातल्या पंडितासोबत वाद घालता का, संवाद साधता का? आता हा पंडित असताना मूळचा हुशार. तो म्हटला, एखाद्या सोबत जर चर्चा केल्यानं आपल्या ज्ञानात भर होत असेल तर चर्चा करायला काय हरकत. एखाद्या सोबत चर्चा केल्यावर ज्ञानात भर पडत असेल तर चर्चा करायला हरकत. हा पंडित महाराज चांगला स्वभावान होता. आता गावातल्या माणसांनी महाराज ज्या पंडिताला बोलवतो मूर्ख होता. कसा होता? ते म्हटले, ठीक आहे, घालायचा का वाद, करायची का चर्चा, पण जो हारेल त्यानं जिंकलेल्याला काय द्यायचं आणि जो जिंकेल त्यानं हारलेल्याचं काय करायचं. त्यावेळ तो मूर्ख पंडित म्हटला, जो हारेल त्यानं जिंकलेल्याला आपली सगळी ग्रंथ सामग्री देऊन टाकायची. ठरलं. काय करायचं? जिंकलेल्याला हारलेल्यानं आपली ग्रंथ सामग्री देऊन टाकायची. गावातली म्हटली, सगळ्यात आधी प्रश्न आमच्या गावातला पंडित विचारणार. कोण विचारणार? गावातला पंडित. म्हणजे कोणता पंडित? हा, जागेवर आहेत बरं का सगळी. कोणता पंडित? मूर्ख पंडित. मग त्या मूर्ख पंडितानं विचारायला सुरुवात केली. त्यानं एकच वाक्य विचारलं, खोका खैया मैया. कळलं का काय? खा खा खैया मैया. आता काय काय जण म्हणतील, कुठलं कन्नड बोलतोय काय माहिती. जसं तुमच्या डोक्याच्या मुंग्या उडल्या तसं महाराज त्या हुशार पंडिताच्या डोक्याच्या शिट्ट्याच उडल्या.
म्हणले अख्खं आयुष्य घालवलं कुठं? काशीमध्ये 12 वर्ष तपश्चर्या केली, पण हा प्रश्न कोणत्या ग्रंथात नाही, हा प्रश्न कोणत्या अभंगात नाही, हा प्रश्न कुठंच नाही. कोणता प्रश्न आहे? ऐ दिगंची खड खखा खैया मैया. हुशार पंडित म्हटला आता काय खरं, म्हटला मला जमत. हुशार पंडित हारला. ठरल्याप्रमाणे हारलेल्यानं जिंकलेल्याला काय द्यायचं? ग्रंथ सामग्री. हुशार पंडित होता ना, मनापासून ग्रंथावरती प्रेम होतं त्याचं. डोळ्यातून अश्रू आले महाराज त्याच्या, रडायला लागला. अरे असरा प्रश्न कोणता आहे जो कोणत्याच अभ्यासात आला नाही? 12 वर्ष मी काय केलं? रडायला लागला महाराज. तो निघून आला घरी. पण घरी महाराज त्याचा भाऊ होता ना धाकटा, तो लय हुशार होता. त्या हुशार पंडिताचा घरी भाऊ होता ना, तो मूर्खांचा पंडित होता. कुणाचा पंडित होता? मूर्खांचा. त्यानं विचारलं दादा काय झालं? त्यानं सगळी सांगितलेली कहाणी सांगितली घडलेली. तो हुशार पंडिताचा भाऊ म्हटला दादा अरे हे तुझं गिराईक नाही, हे माझं गिराईक आहे, याच्याकडे मी बघतो म्हटला. यानं काय केलं माहितीये का? या धाकट्या भावानं अशी लुंगी गुंडाळली, लुंगी, आणि अशी शिंडी काढली ब्राह्मणासारखी, आणि गेला तिथं. ठरल्याप्रमाणे ही पारावरती 4 चौघ बसलेच होते. या धाकटा तिथं गेला. कुठून आले? हा पण म्हटला काशीवरून आलोय. आमच्या पण गावात पंडित आहे, घालता का वाद, करता का चर्चा? हे म्हटलं त्याच्या करताच आलोय. ठीक आहे म्हटलं, बोलवून घ्या. सगळ्यात आधी कोण प्रश्न विचारणार? गावातली मंडळी म्हटली आमच्या गावचा पंडित. म्हणजे कोणता पंडित? मूर्ख पंडित. मूर्ख पंडितानं ठरल्याप्रमाणे प्रश्न विचारला. कोणता? खा खा खैया मैया. खा खा खैया मैया. आता असं म्हटल्यावर महाराज यानं काय केलं माहितीये का? जसं त्या मूर्ख पंडितानं प्रश्न केला खा खा खैया मैया, तसं यानं पाडा चालू केला. जोते जुतैया, भुवे भुवैया, उगे उगैया, मडे मडैया, तुटे तुटैया, उगे उगैया, उड़े उड़ैया, कटे कटैया, पके पकैया, उसके बाद खाका खैया मैया. आता मूर्ख पंडिताच्या शिट्ट्याच उडल्या. कारण मूर्ख पंडितानं एकच वाक्य पाठ करून ठेवलेलं, खखा खैया मैया. तसं या महाराज धाकट्या भावानं पाडा चालू केला. जोते जुतैया, भुवे भुवैया, उगे उगैया, मडे मडैया, कटे कटैया, पके पकैया, उसके बाद खाका खैया मैया. आता तुम्हाला काय कळलं का? कळलं? आता मूर्ख पंडित म्हटला मला याच्यातलं काय कळलं, मी हारलो. आता हारलेल्यानं ग्रंथ सामग्री कुणाला देऊन टाकायची? जिंकलेल्याला. मग सगळी त्या मूर्ख पंडिताने याला देऊन टाकली. हा ग्रंथ सामग्री घेऊन घरी आला. थोरल्या भावानं डोक्यातच मारून घेतलं. थोरला भाऊ म्हटला एवढं जर ज्ञान माझ्या घरी होतं तर मी 12 वर्ष काय काशी केली, म्हणजे काशीला काय केलं? 12 वर्ष तपश्चर्या केली. अरे तू केलं काय? त्यानं गेल्या गेल्या मला एक प्रश्न विचारला. कोणता? खा का खैया मैया. थोरला म्हटला मला पण तूच विचारला, मग तू काय उत्तर दिलं? आणि मी त्याला म्हटलं मी माझ्या दृष्टीनं त्याचा अर्थ लावला. आता वाक्य नीट लक्ष देऊन ऐका बरं का. आधी नुसता मी पाडा म्हटले, तुम्हाला काय कळलं? पण यानं एक्सप्लेनेशन काय दिलं सांग, ऐका. त्यानं प्रश्न काय केला? खाका खैया मैया. म्हणजे माझ्या दृष्टीनं मी त्याचा अर्थ लावला, जेवण झालं का? पाहुणं जेवला का? हाय हाय थोड्या वेळानं, जास्त वेळ घेणार नाही, 15 मिनिटच राहिलेत. म्हणजे खाखा खैया मैया म्हणजे काय? जेवण झालं का? मग मला सांगा जेवण लगेच माणूस करतो का? जेवणाच्या आधीची काय प्रक्रिया आहे तर ती मी ह्याला सांगितली. त्यानं मला प्रश्न केला खाखा खैया मैया,
पण मी पण त्याला उत्तर दिलं, जोते जुतैया म्हणजे काय तर जमीन नांगरावी लागते. जोते जोतैया जमीन नांगरावी लागते. भुवे भुवैया म्हणजे त्या भूमीमध्ये पेरावं लागतं. काय लागतं? पेरावं लागतं. मग पेरल्यानंतर त्या जमिनीतून उगे उगैया त्याच्यातून पीक काय होतं? बाहेर येतं. पीक बाहेर आल्यानंतर ते पीक काय करावं लागतं? कापावं लागतं. कटैया काढलेलं पीक मडे मडैया बडवावं लागतं. त्याच्यातून सार काढावा लागतो. आसार टाकून द्यावा लागतो आणि ते काढलेलं सार पिकवावं लागतं. म्हणजे काय करावं लागतं? शिजवावं लागतं. पकैया आणि मग पिकवलेलं ते शिजवलेलं अन्न नंतर आपण काय करतो? म्हणजे उसके बाद म्हणजे जोते जुतैया भुवे भुवैया उगे उगैया कटे कटैया मडे मडैया पके पकैया उसके बाद खा खा खैया मैया. कळलं? त्यालाच कळलं बरं का. म्हणजे इथं किती डोकं चालवावं लागतंय. याला काय म्हणायचं? हुशार पंडित. काय काय जण दिखावाचे पंडित असतात, पण काय काय जण कसे असतात? हुशार पंडित असतात. पण तुकाराम महाराज म्हणतात 3 गोष्टीची माणसाला गरज आहे. पहिली गोष्ट बुद्धी चांगली पाहिजे. दुसरी गोष्ट शरीर चांगलं पाहिजे. काय चांगलं पाहिजे? शरीर चांगलं पाहिजे. आणि तिसरी गोष्ट अर्थव्यवस्था चांगली पाहिजे. आणि चौथी गोष्ट माणसाकडे सत्ता पाहिजे. शरीर माणसाचं चांगलं पाहिजे का? पैरों को रखो गरम, पैरों को रखो गरम. पाय कसं पाहिजे? गरम. पेट को रखो नरम और दिमाग को रखो ठंडा. काय सांगतात इथं? पाय कसं पाहिजे तो माणसाचं? पैरों को रखो गरम, पेट को रखो नरम और दिमाग को रखो, और फिर भी डॉक्टर बोलाये तो उसको दिखाओ दंडा. पण आपलं उलट आहे. आपलं पाय थंड, आपलं पाय गरम, आपलं पाय थंड आणि डोकं गरम. पाय थंड मेलेल्या मड्याचं असतात. कशाचं? म्हणून पाय आपलं कसं पाहिजे? गरम पाहिजेत. म्हणून शरीर व्यवस्था चांगली सांभाळा, बुद्धी सांभाळा. तिसरं काय सांगितलं? अर्थव्यवस्था. माणसाकडे पुरेसा काय पाहिजे? पैसा पाहिजे. आणि चौथी गोष्ट माणसाकडे सत्ता पाहिजे. काय पाहिजे? कारण सत्ता नसेल तर काय उपयोग नाही. पण तुकाराम महाराज इथं सांगतात की आम्हाला या सगळ्यांची गरज, आम्हाला बुद्धीची गरज नाही, आम्हाला सत्तेची गरज नाही, आम्हाला शरीराची गरज नाही, आम्हाला सत्तेची गरज नाही. कारण आमच्या सोबत कोण आहे? कोण आहे? साक्षात भगवंत आहे. आणि ज्याच्या सोबत भगवंत आहे त्याला घाबरण्याची गरज. तुकाराम महाराज म्हणतात की आमच्या सोबत देव आहे, त्यामुळे आम्हाला दुःख भोगण्याची गरज. मग तुम्ही म्हणसाल महाराज तुकाराम महाराजांनी दुःख भोगलं नाही, मग सगळे जर अभंग बघितले तर जास्तीत जास्त अभंग कशावरती आहेत? तुकाराम महाराजांच्या परिस्थितीवरती आहेत. तुकाराम महाराजांची परिस्थिती ऐकली तर घराचं नाव काय होतं? मुलांनो, घराचं नाव चंद्रमोळी. घराचं नाव महिला मंडळ चंद्रमोळी. चंद्रमोळी का? चंद्र बघाय घराच्या बाहेर जावं लागत, घरातनच चंद्र दिसतो. म्हणजे पडकं घड होतं. घराचं नाव चंद्रमोळी. केळीवर नारळी, चुलीवर हरळी. म्हणजे इतकी तुकाराम महाराजांची परिस्थिती बेकार होती. गावातल्या कुत्र्यांना महाराज निवांत बसाय तुकाराम महाराजांचं घर. एवढी परिस्थिती बेकार. आम्ही सदैव सुडके, जवळ येता चोर धाके, काय फुडती भिके, कुत्री घरी राखती. गावातली कुत्री घर राखायची तुकाराम महाराजांचं. एवढी परिस्थिती वाईट होती. मग तरी सुद्धा तुकाराम महाराज म्हणतात की हे दुःख आम्हाला कसं आहे? हे आम्हाला जन्मोजन्मीचं दुःख आहे, पण आम्हाला ते क्षणाचं वाटतं. अभंगाचं पहिलं चरण. क्षणभरी आम्ही सोसिले वाईट, क्षणभरी
सोसिले वाईट हे साधिले अवीट निज सुख 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 हे क्षणभरी आम्ही सोसिले वाईट साधिले अवीट निज सुख सांडी मांडी मागे केल्या बरोबरी 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 क्षणभरी आम्ही सोसिले वाईट साधिले अवीट निज सुख साधिले अवीट निज सुख साधिले अवीट निज सुख क्षणभर आम्ही सोसिले वाईट साधिले अवीट निज सुख साधिले अवीट निज सुख साधिले अवीट निज निज सुख सुख एकदा जोरदार टाळी बर का वा. सगळ्यांनी टाळी वाजवा. जागे झाले का बघा झोपलेत काही काही. सगळ्यांनी टाळी वाजवा जोरात जोरात जोरात. वा. मी 10च मिनिटं घेणार आहे बरं का की आम्ही दुःख फक्त किती सोसलं किती बाळांनो क्षणभर किती सोसलं क्षणभर पण साधिले अवीट निज सुख पण आयुष्यभराचं काय साधलं सुख साधलं. पण काही काही जण म्हणतील काय मग विशेष आहे तुकाराम महाराजांनी क्षणाचं सुख दुःख सोसलं आणि सुख साधलं याच्यात काही विशेष. पण इथं शब्दार्थ लक्षात घेऊ नका बरं का. इथं महाराज क्षणभर म्हणतायत पण क्षणाचं दुःख आहे का महिला मंडळ. ते दुःख क्षणाचं होतं. अहो 7 पिढ्याचं दुःख होतं. किती पिढ्याचं. पण तुकाराम महाराजांसाठी ते किती होतं क्षणभर. का तर याचं उदाहरण तुम्हाला सांगते. 15 वर्षानं जुने 2 जण मित्र एकत्र भेटले. किती वर्षानं किंवा मैत्रिणी भेटल्या किती वर्षानं तर त्यांच्या गप्पा रात्री 10ला चालू झाल्या. किती वाजता 2 मित्रांच्या गप्पा चालू झाल्या आणि तुम्ही अजून झोपले नाही का. किती वाजले बघा. पोरं म्हणतात आई किती वाजल्या. अरे 5 वाजल्या 5. मित्र म्हणतात अरे बापरे आम्ही तर गप्पा 10ला चालू केलत्या. आम्हाला वाटलं आत्ता तर आमच्या गप्पा चालू झाल्या. म्हणजे 15 वर्षानं भेटलेल्या मित्राच्या सानिध्यामध्ये ता गेलेला संपूर्ण रात्रीचा वेळ त्या मित्राला कसा वाटतो क्षणिक वाटतो. तो म्हणला मला तर वाटलं आत्ताच कुठं आम्ही बोलायला लागलो क्षणभरच झाला. म्हणजे त्या मित्राच्या सानिध्यातलं सुख त्या मित्राला कसं वाटतं क्षणाचं. अजून सांगते तुकाराम महाराजांना सुद्धा भगवंताच्या सानिध्यातलं दुःख कसं वाटतं क्षणाचं. दुःख आयुष्यभराचं आहे पण तुकाराम महाराजांनी सानिध्यात भगवंताच्या आहे म्हणून ते कसं आहे क्षणाचं आहे. गवळणी आहेत ना गवळणी. गवळणीने भगवंताच्या सानिध्यात रास क्रीडा केली. ती रास क्रीडा 6 महिने चालली. किती महिने 6 महिने. पण ती रास क्रीडा 6 महिने चालली आणि त्या गवळणींना विचारलं तर त्यांना वाटलं 6 महिने रास क्रीडा नाही. रास क्रीडा तर क्षणभर आधी चालू झाली. किती
म्हणजे गवळणींनी भगवंताच्या सानिध्यात भोगलेलं सुख त्यांना कसं वाटतं? क्षणाचं. आणि तुकाराम महाराजांनी भगवंताच्या सानिध्यात भोगलेलं सुख कसं वाटतं? म्हणजे भगवंताच्या सानिध्यातलं दुःख पण क्षणभराचं आहे आणि भगवंताच्या सानिध्यातलं सुख पण क्षणाचं आहे. म्हणून इथं तुकाराम महाराज काय म्हणतात, आम्ही किती भोगलं? क्षणभर. पण यानं काय झालं? सांडी मांडी मागे केल्या बरोबरी. माणसाचं काय चाललंय? बरोबरी करायचं चाललंय. इकडून मिळते का तिकडून मिळते का, हे भेटते का ते भेटते का, सगळं महाराज वडायचं चाललंय. पण कितीही बरोबरी करा, पण आधी कची परी दुःखाची. माणूस जेवढा बरोबरी करायला चाललाय तेवढं काय वाढवतोय? दुःख वाढवतोय. कारण जेवढं महाराज एखादी वस्तू आली, एखादी वस्तू घेतली, तुम्हाला वाटलं मी 5 तोळ्याचा गंठण केला, त्यानं सुख आलं. पण मला सांगा, सुख वाढलं का दुःख वाढलं? कारण त्याला सांभाळण्यामागची जबाबदारी वाढली. ते कोण चोरतय का? इकडून कोण नेतय का? गर्दीत जावं तर कोण ओढतय का? काळजी आहे ना, चिंता आहे ना, दुःख आहे ना, ते जाण्याची भीती आहे ना. म्हणजे एखादी वस्तू आली तर त्याच्या मागं चिंता. मग हे बरोबरी करायचं थांबवा आणि भगवंताच्या सानिध्यात जा. भगवंताचं स्मरण करा, सहन करायला शिका. जीवनामध्ये येणारी दुःख आहेत ना, ही कायमस्वरूपी नसतात. मी 5च मिनिटं घेणार आहे आणि आपण शेवटी जाऊया. सहन करायला शिकावं माणसाने आयुष्यामध्ये. काय करायला? सहन करायला शिकावं. कारण सहन करणारी माणसं आयुष्यामध्ये मोठी होतात. एका बघायला गेलं ना तर महाराज, मी असंच कीर्तनामध्ये सांगत होते, सहन करायला शिका, सहन करा, वाढवा, सहन करा. एखादं घराची परिस्थिती नसेल तर सहन करा. कुणाच्या तरी दुकानात कामाला जा, सहन करा. वडिलांची परिस्थिती वाढवा वाढवा वाढवा. पोरांनी महाराज त्याचा अर्थ दुसराच घेतला. मी म्हणलं वाढवा वाढवा, त्यानं महाराज दुसरंच वाढवायला चालू केलं. ती एक सांगितलं की दुसरंच चढवून सांगायचं. असंच त्याला बघायला पाहुणे आले. पाहुणे बघायला आले. पाहुण्यांनी विचारलं, पाहुणे, त्या पाहुण्यांनी विचारलं, दादा तुम्हाला भाऊ किती? यानं महाराज कीर्तनामध्ये ऐकलं, महाराजांनी काय सांगितलं? वाढवा. यानं वाढवूनच सांगितलं महाराज, हे 2च भाऊ. हे म्हटलं आम्ही 20 जण भाऊ. किती? त्या माणसाने त्याच्या वडिलांच्या तोंडाकडेच बघितलं, एवढे? असं म्हटल्यावर महाराज बापानं माणूस खाली घातली. म्हटलं पोरग काही बिघडलेलं दिसतंय. तेवढ्यात बाप महाराज खोकला. बाप जसा खोकला तसा ह्यानं महाराज, पाहुणे म्हटले, दादा तुमच्या वडिलांना काय खोकला झालाय का? हे म्हणतंय खोकला नाही नाही, टीबी. काय सांगितलेलं? वाढवाय सांगितलेलं. माणसं काय वाढवतील सांगता येत. म्हणून जीवनामध्ये वाढवा म्हणजे काय करा? आई वडिलांचं नाव वाढवा, प्रगती वाढवा, आपल्या जीवनातून भगवंताचं चरित्र वाढवा, भक्ती वाढवा, हे सगळं वाढवा. सहन करा. सहन करणारी माणसं जीवनामध्ये मोठी होतात. बघा जगन्नाथपुरीला रथ निघतो बघा, आणि तो रथ बनवतात आणि तो बनवलाही जातो, मोडलाही जातो. आणि माणसं म्हणतात बघा, जगन्नाथाचं बोलवणं आल्याशिवाय माणूस तिथं जात नाही. तर तिथं पायी वारी निघायची आणि तिथं एक सज्जन महाराज म्हणून होते. कोण? सज्जन महाराज. पायी वारीला चालत चालत निघाले आणि एका ठिकाणी महाराजांना एका व्यक्तीनं घरी बोलवलं जेवायला. महाराज चला आमच्या घरी जेवण झोपा. जेवण केलं आणि महाराजांना एवढा कंटाळा आलता. ते म्हणतात ना, भूक ना मांगे चबाना और नींद ना मांगे बिछाना. म्हणजे ज्याला खरंच भूक लागते ते चावायला बघत, आणि ज्याला खरंच झोप लागते ते बिछाना बघत कुठं पण झोपून जातं. तसं महाराज पडले, त्यांना झोप लागली. निम्म्या रात्री महाराज या व्यक्तीची बायको त्यांच्या खोलीत आली. आता खूप घेण्यासारखं आहे बघ का, 5 मिनिटं लक्ष देऊ नाही का. बायको त्यांच्या रूम मध्ये आली आणि म्हटली, महाराज, सज्जन महाराज उठा. आल्यापासून माझी तुमच्यावर नजर आहे, पण माझा नवरा जागा होता म्हणून मला तुमच्याकडे येता आलं नाही. मला तुम्ही आवडलाय आणि मला तुम्ही स्वीकारा. म्हणजे महाराज तिची वासना निर्माण झाली.
महाराजांना एवढा राग आला. महाराज म्हटली, बाई तुला लाज वाटत नाही? अगं तुझा नवरा घरात जिवंत आहे आणि नवरा असून सुद्धा तू माझ्याकडून अपेक्षा करते? ती म्हटली, माझा नवरा आपल्या मध्ये येतोय का असं वाटतंय का तुम्हाला? ती महाराज शेजारच्या रूम मध्ये गेली, कोयता घेतला, नवऱ्याचं मुंडकच उडवलं. बघा किती वाईट आहे. रक्ताचं पाठ व्हायला लागला. सज्जन महाराजांचे पाय थरथर कापायला लागले. ही बाई आहे का? अरे ही नवऱ्याला मारू शकते तर दुसऱ्याकडून काय अपेक्षा करावी? अगं तू काही बाई आहेस का? बाईच्या नावावर कलंक आहे असं म्हटल्यावर महाराज ती म्हटली, तुम्ही मला स्वीकारत नसाल ना? तिनं महाराज गाव ओरडून जागं केलं. या माणसानं माझ्या वासनेपायी माझ्यावर वाईट नजर ठेवली आणि माझ्या नवऱ्याला मारलं असा आरोप कुणावर आणला? सज्जन महाराजांवर. सज्जन महाराजांच्या डोळ्यातून घळघळ अश्रू आले आणि राजाच्या राजवाड्यात नेलं. राजानं बघून म्हटले, सज्जन महाराज तुमच्याकडे बघून वाटत नाही हे पाप तुम्ही केलं असेल, पण सगळेजण सांगतायत तर मला तुम्हाला शिक्षा द्यावी लागेल. म्हणून सज्जन महाराजांचा हात कुठनं तोडला? कोपऱ्यापासून तोडला. कोणता हात? उजवा हात. सज्जन महाराजांच्या डोळ्यातून पाणी आलं. त्यांनी ठरवलं, मी आत्महत्या करणार, मी जीव देणार. पण म्हटले, वारी मध्ये आधी सोडायची नाही. जगन्नाथपुरीला वारी पोचल्यानंतर तिथं भगवंताचं दर्शन घेईल आणि मागं समुद्र आहे, त्या समुद्रातच काय करील? जीव दान करील. असं म्हटल्यानंतर सज्जन महाराज भेटल तिथं चालायचे, भेटल तिथं खायचे, झोपायचे. लोक महाराज दिंडीतली नावं ठेवायला लागले. नालायक माणूस आहे, बाई माणसावर वाईट नजर आहे, खून केला या माणसानं, आमच्या दिंडीत चालू नको, माग चाल रे. इतका अपमान केला. कुणाचा? सज्जन महाराजाचा. पण भगवंताला एवढी दया आली, भगवंतानं साक्षात सज्जन महाराजांकरता जगन्नाथपुरीवरून त्यांना आणायला रथ पाठवला. काय पाठवला? रथ पाठवला. रथ विचरत आला. ओ सज्जन महाराज कुठे आहे? तो नालायक माणूस मागो चालतोय बघा, बायकांवर वाईट नजर आहे. रथवाल्या माणसं म्हटली, तुम्ही गप्प बसा, सज्जन महाराजांना वाईट बोलू नका. देवानं रथ पाठवलाय त्यांना आणायला. सज्जन महाराजांना रथात बसवलं आणि देवानं महाराज सज्जन महाराजांना मांडीवर घेतलं. कुठं घेतलं? मांडीवर. देवाला मिठी मारली. सज्जन महाराजांनी डोळ्यातून अश्रू होते आणि सज्जन महाराजांच्या मनामध्ये एकच प्रश्न होता. सज्जन महाराज म्हणतात, देवा सांग, अरे माझा हात तोडणारा देव तू खरायस का मला रथात बसून तुझ्या मांडीवर घेणारा तू देव खराय? खरं मी कुणाला म्हणू? त्यावेळी देव सांगताय, सज्जन, अरे तुझा हात तोडणारा पण मीच आहे रे आणि तुला रथात बसून मांडीवर घेणारा सुद्धा मीच आहे. पण सज्जन, कर्म कुणाला चुकलं नाही रे बाबा. तुझे कर्म होते, तुझा हात तुटणार होता, तू कर्म तसं केलतं. काय चुकलं होतं माझ्याकडून देवा? अरे माझं कर्म काय होतं? सज्जन, अरे तू रस्त्यानं चालत निघाला होता, एक गाय तुझ्या पुढून पळत गेली आणि तिच्या माग कसाई होता. कसाईनं तुला येऊन प्रश्न विचारला, गाय कुठं गेली? तू तोंडानं काय सांगितलं नाही, पण उजव्या हातानं इशारा केला की इकडं गाय गेली, म्हणून तुझा उजवा हात तोडला. काय होतं सज्जन महाराजाचं? हे कर्म होतं. तुझ्या उजव्या हातानं दाखवल्यामुळं गाय मेली, म्हणून तुझा उजवा हात काय केला? तोडला. पण लक्ष देऊन ऐका बाळांनो, सज्जन महाराज म्हणताय, ठीक आहे देवा, माझा हात गेला याच्याबद्दल मला दुःख नाही, माझं नाव बदनाम झालं याच्याबद्दल दुःख नाही, पण मला देवा याचं वाईट वाटतंय की माझ्यामुळं त्या बाईनं आपला नवरा कार मारला. त्यावेळी देवानं दिलेलं उत्तर ऐका, सज्जन, अरे बाईनं नवरा नाही मारला रे, त्या गाईनं कसाई मारला. गाईनं काय मारला? कसाई मारला. कारण तीच गाई मागच्या जन्मातली गाई या जन्मात कोण झाली? बाई झाली. आणि कसाई या जन्मात त्या बाईचा काय झाला? जसं कसाईनं गाय मारली तसं बाईनं काय मारला? नवरा मारला. सज्जन महाराजांना कळलं. सज्जन महाराजांनी देवाला मिठी मारली. सज्जन महाराजांना देव म्हणतात, सज्जन, आता तुला काय पाहिजे? सज्जन महाराज म्हणतायत, देवा, आता मला काहीच नको, तुझ्या ठिकाणी आलोय ना, मला इथून कुठंच जायचं नाही. अभंगाचं शेवटचं चरण. तुका
आपली बरीच वेळा कीर्तनामध्ये भेट झाली आहे. तर सोमनाथ महाराज या दोघांकरता एकदा जोरदार टाळी वाजवायची. इकडं आदरणीय आमचे प्रीतम महाराज. वा, प्रीतम महाराज जीवनामध्ये थापा तर सगळेच मारतात, पण मृदंगावरती सुंदर थाप आमच्या प्रीतम महाराजांची होती. सगळ्यांनी जोरदार टाळी वाजवायच्या. त्याचबरोबर तुषार साऊंड सोमेवाडी, बरोबर ना? दादांचं नाव काय? तुषारच. वा, तुषार दादांकरता एकदा जोरदार टाळी वाजवायच्या. सुंदर असं मॅनेजमेंट आणि हँडल करण्याचं, कारण तिकडं जर एखादं बटन फिरवलं तर सगळं फुस, म्हणजे हे चांगलं नसेल तर हे चांगलं चालत. तर एकदा जोरदार टाळी. एकदम सुंदर अशी माईक सिस्टीम आहे, भव्य दिव्य असं नियोजन आहे. आणि आदरणीय आमचे राहुलजी महाराज फरतडे यांनी मला इथं कीर्तनाला बोलवलं. आणि या कार्यक्रमाचं प्रक्षेपण महाराष्ट्रामध्ये ज्या चॅनलचं नाव आज सगळीकडे तो चॅनल व्हायरल आहे आणि ट्रेंडिंगला चालू आहे असं असणारं आमचं ओम साई क्रिएशन, ओम साई कीर्तन, आमचे चैतन्य दादा असतील आणि त्या चॅनलचे कार्यकर्ते आमचे रोहित दादा यांनी सुंदर असं प्रक्षेपण केलं. एकदा दादांकरता जोरदार टाळी वाजवायचे. त्याचबरोबर आपले सगळे बालगोपाळ असतील. त्याचबरोबर चुकून कुणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल, संयोजक, नियोजक, आयोजक, कीर्तनाला आलेली कीर्तनकार मंडळी असतील, गायक मंडळी असतील, सगळे श्रोते मायबाप, सगळ्यांचे धन्यवाद. आपल्या मुलांना मला वाटते आजचा 3रा दिवस आहे, अजून 8 दिवस आपलं शिबिर आहे. या शिबिराचा लाभ सगळ्यांनी घ्या, कारण या ऐशा लाभात चुकला तुका म्हणे वाया गेला. एवढं महाराज आपल्यासाठी आणून ठेवलंय, एवढं सोपं नाही, तर एवढं मोठं महाराज कार्य करतात. मी एकाच वाक्यात सांगेल की ज्या ज्या वेळी आपलं हे द्वितीय वर्धापन दिन आहे महाराज, तर असंच ही प्रगती घडत राहो. आणि ज्या ज्या वेळी आपल्या दिगंची भागातल्या मोठमोठ्या कार्यक्रमांचं नाव घेतलं जाईल ना, त्यावेळी त्याचा इतिहास पूर्ण होणार नाही. एवढं सुंदर असं नियोजन आयोजन. ही लहान बाळ नेपाळचं आहे बरं का. कुठलंय? नेपाळचं. मुद्दाम सांगते, आपली सुद्धा मुलींची मोफत वारकरी शिक्षण संस्था आहे. ही सुद्धा मुलगी नेपाळची आहे. कुठली आहे? चेहऱ्यावरून दिसत असेल. मुद्दाम तुम्हाला सांगते का, नेपाळची मुलं येऊन, दुसऱ्या देशातली मुलं येऊन आपला धर्म, आपला संप्रदाय आणि आपली संस्कृती सांभाळतात. मग आपली मुलं का कमी पडतात? आपल्या मुलांच्या हातात टाळ, विना, पकवाज, हरिपाठ, ज्ञानेश्वरी द्या. आपल्या मुलांना इथं महाराजांची संस्था आहे, आपली देखील संस्था आहे. आपल्या पण संस्थेमध्ये 50-60 मुली आज कार्यरत आहेत. आणि मी स्वतः आपल्या भागात, मला वाटते आपला भाग माझ्याकडेच आहे, मला स्वतः आत्ताच काही 2-3 महिन्यापूर्वी संत कृपा वारकरी सेवक संघ महिला प्रदेशाध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र माझ्याकडे बरं का, महिला प्रदेशाध्यक्ष म्हणून पद मला मिळालेलं आहे. तर सर्वांचा असाच कृपा आशीर्वाद राहू द्या. सर्वांच्या चरणावर शिरकमळ ठेवते. आदरणीय महाराजांनी मला इथं बोलवलं. महाराजांची सगळी फॅमिली असेल, आई वडील असतील, सगळे त्यांचे जीवलग मित्रमंडळी असतील, त्याचबरोबर महाराजांची सगळी सहकारी मंडळी असतील, सर्वांच्या चरणावरती शिरकमळ ठेवते आणि सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज तुकाराम 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 तुकाराम. जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल. जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल. जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल